सर, आज अग्निशमकची गाडी इथे दिसते आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर. आग कशामुळे लागली, त्याचं कारण काय होतं? काय आता इथं जंगल आहे आसपास, त्यामुळं आग लागलीच आग लागल्या मी नगरपालिकेकडे फोन केला. नगरपालिकेचे अग्निशामक दल लगेच धावत आले आणि आमची आग विझवण्याचा प्रयत्न केला. परत अजून एका तासानं परत अजून पेट घेतला. परत अजून अग्निशामक दल आमच्यासाठी धावून आलं. त्याबद्दल त्या अग्निशामक दलाचा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. आणि तुम्ही पत्रकार बंधू आहोत त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तर्फे संस्था चालकांच्या वतीनं आम्ही धन्यवाद मानतो. आणि एक तासापूर्वी आग लागली. परत अजून ती आग 1 तासानंतर अजून पेट घेतली आणि लगेच नगरपालिकेचे अग्निशामक दल आमच्याकडे उपलब्ध झालं. फोन केल्या ते आले आणि आमच्या आग शमवण्यामध्ये. जी घटना घडली आग लागायची, ही घटना आताच घडली का याच्या अगोदर सुद्धा घडली? म्हणजे गेल्या प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अशा घटना घडत राहतात. ह्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना बोललेलो आहात किंवा आजूबाजूची जी आपल्या महाविद्यालयाच्या साईडचे जे झाड झुडपे आहेत हे छाटणीचं काम होणार आहे का? ते अजून काय आम्हाला त्या संदर्भात तुम्ही पुढे पत्रव्यवहार वगैरे काय केलं? बोललोय आम्ही, पण आता आम्ही फक्त आग विझवण्याचा प्रयत्न करतो, थांबतो आणि प्रत्येक वर्षी ते चालू असते. असं 2 वर्ष झालं. वन विभागाला कळवण्यात आलं होतं? नाही. आज दिवसातून 2 वेळेस आग लागलेली आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयावरती. तर कोणाचा सुरुवातीला फोन आला? सर्वसाधारण पिटवळ्यांचा फोन आला, नगराध्यक्षांचा. त्यानंतर सभापती नीता दिनेश अण्णा क्षीरसागर यांचाही फोन आला. तात्काळ आम्ही घटनास्थळावर हजर झालो आणि आग विझवण्यात आली. किती गाड्या गेल्या तुमच्या? आतापर्यंत 2 गाड्या गेल्या. पहिल्या गाडीत पूर्ण कव्हर केलं होतं. ह्या कॉलेजच्या पलीकडे जवळपास चिटकून एक घर आहे, पत्रा शेड. त्या पत्रा शेडला आग म्हणजे चिटकली होती, ते पण कंट्रोल मध्ये आणली. त्यानंतर पलीकडचा डोंगर भाग तो पण विझून गेलो होतो. पण परत काय कुठे तर थोडी ठिणगी राहते, परत हवा लागली भडकते, त्यामुळे आता परत दुसऱ्यांदा. आता आग आटोक्यात आहे का? 100% आटोक्यात आहे.